पश्चिम बंगालमध्ये, आसाममध्ये, पुदुच्चेरीमध्ये 3 राज्यात तुमची सत्ता येणार हे स्पष्ट झालेले आहे। मात्र केरळ आणि तमिळनाडूमध्ये तुम्ही जोर लावला होता, मात्र तेवढं अपेक्षित यश दिसत नाही। केरळ आणि तामिळनाडूमध्ये आमची तशी ताकद नाहीच आहे सुरुवातीपासून सुद्धा। आता तरीही केरळमध्ये आम्हाला 10 जागा आम्ही जिंकू अशी आम्हाला अपेक्षा आहे। तामिळनाडूमध्ये आम्ही ज्यांच्याबरोबर युती केलेली आहे त्यांच्या सह आता टीव्हीके जे आहे त्या टीव्हीके बरोबर सुद्धा टीव्हीके सुरुवातीला कोणावरही जर युती केली नसली तर त्याला आता सत्तेसाठी त्याला युती करावी लागेल आणि त्यामुळे तामिळनाडूत सुद्धा भारतीय जनता पार्टी सत्तेत निश्चितपणे येईल असं मला वाटतं। म्हणजे एकूण 5 राज्याच्या ज्या निवडणुका झाल्या केरळ वगळता भारतीय जनता पार्टीने म्हणजे आपली सत्ता म्हणजे मिळवण्यासाठी जी काही मताधिक्य लागतं, ज्याला काही मतदान म्हणजे संख्या लागते, संख्याबळ लागते, ते संख्याबळ भारतीय जनता पार्टीने आता मिळवलेलं आहे। वास्तविक पाहता ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये अत्यंत मेहनत करून संघटनात्मक ज्या पद्धतीची बांधणी पक्षाची केली, लोकांना विश्वास दिला आणि खऱ्या अर्थानं तिथं लोक ज्या गोष्टीला कंटाळले होते, कारण म्हणजे डाव्यांना पर्याय म्हणजे ममता बॅनर्जीला पर्याय हे डावे होऊ शकत नाही असं जेव्हा तिथल्या लोकांच्या लक्षात आलं तेव्हा एकमेव पर्याय भारतीय जनता पार्टीच इथं आपल्याला होऊ शकतो आणि आपल्याला आपली प्रगती आणि विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही। आणि ज्या पद्धतीनं तिथं भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे, महिला असुरक्षित झाल्या, संदेश खाली जो भाग आहे ते प्रकरण आहे आणि तिथं जे महिलांच्यावरती अत्याचार झाले, जमिनी हडप करण्याचे जे प्रकार झाले त्यातला जो दोषी तो शेख शहाजहान याला फार म्हणजे काही अनेक दिवस त्याला म्हणजे अटक होऊ शकली। यामुळे तिथल्या महिलांना सुद्धा ज्या महिलांच्या कैवारी म्हणून आपल्या ममता बॅनर्जीकडे पाहिलं जायचं त्यांच्याबद्दल सुद्धा तिथल्या लोकांची नाराजी त्या लोकांची निश्चितपणे झाली। त्यातून हे मतांचं परिवर्तन आपल्याला झालेलं दिसतं। एकतर विकास आणि त्याच म्हणजे सत्तारूढ पक्षाच्या बद्दल असलेली नाराजगी, ह्या सगळ्या गोष्टीमुळे पश्चिम बंगालमध्ये लोकांनी फार मोठा कौल दिलेला आहे। एवढंच नाही तर ममता बॅनर्जीचा दारुण अशा पद्धतीचा पराभव केलाय। निवडणूक काळात ज्या पद्धतीच्या त्या पद्धतीचा त्यांचा प्रचार करण्याची पद्धती, भारतीय जनता पार्टीच्या वरती ज्या पद्धतीचा आरोप, नेत्यांवरची माननीय आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, याच्यावरती इतक्या विचित्र पद्धतीने टीएमसीच्या पिछेहाटीला अनेक कारण आहेत।